या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी। प्रजासत्ताक दिनानिमित्त काँग्रेस भवन इथं उत्साहपूर्ण वातावरणात ध्वजारोहण करण्यात आलं। सोलापूर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं प्रजासत्ताक दिनानिमित्त काँग्रेस भवन इथं खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या हस्ते आणि शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आलं। यावेळी जिल्हाध्यक्ष सातलिंग षटकार, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, ज्येष्ठ नेते मंडळी, सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। आपण स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये सामील होऊ शकलो नाही। जे लोक झाले त्यांचं नशीब ते ह्या देशासाठी बलिदान देऊ शकले। ती लढाई पण ह्या भारताला मुक्त करण्याची लढाई होती ब्रिटिशांपासून। आणि ही जी दुसरी लढाई आहे ती आपल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची दुसरी परीक्षा आहे। त्यावेळेस तर आपण नव्हतो, पण ही ती परीक्षा आहे, हा तो संघर्षाचा काळ आहे। एकमेकांना साथ देऊन आपण कोणासाठी, एका व्यक्तीसाठी नाही, पण आपण देशासाठी, पक्षासाठी लढत आहोत। लोकशाही टिकवण्यासाठी, संविधान टिकवण्यासाठी, अगदी गणतंत्र टिकवण्यासाठी आपण ही लढाई लढत आहोत। संघर्षाचा काळ आहे आणि जो कधी आपण बघितला नव्हता, कारण का आपण सत्तेत होतो आणि ती सोपी वेळ होती। आणि म्हणून मी परत एकदा म्हणते की ही परीक्षेची वेळ आहे, संघर्षाची वेळ आहे। एकमेकांना साथ देऊन आपली लढाई खूप मोठी आहे, कदाचित खूप दिवस चालेल, पण ही गर्दी अशीच वाढत गेली तर मला असं वाटतं आपण जसं मी म्हणाली, प्रत्येक आपण एक आशेचं किरण आहोत। आज आपण जर बोललो नाही तर कोण बोलणार? आपणच विरोधी पक्ष म्हणून बोलतोय आणि म्हणून आपण अधिक बोलणं गरजेचं आहे। रस्त्यावरची लढाई लढणं, मग ती निवडणूक असू देत, ती मोर्चा असू देत, ती साधं भाषणातूनची लढाई असू देत, व्हॉट्सअपवरची लढाई असू देत, प्रत्येक लढाई आपल्याला लढायची आहे। लढून हरलो तरी काय, पण न लढणं ही सर्वात मोठी चूक आणि आपलं कर्तव्य जे आपल्या देशाच्या प्रती आहे। या कार्यक्रमात सूत्रसंचालन सोलापूर शहर काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे यांनी केलं।